श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आपण ऐकतोय पुस्तकं कालची आजची ही मालिका. आजच्या भागात ऐकूया दृक्चिंतन या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांच्याकडून. कोलते सरांच्या दृक्चिंतन पुस्तकात चित्र कसे पाहावे या नावाचा एक लेख आहे. त्यात एक वाक्य आहे ते असं: खरे म्हणजे चित्र कसे पाहावे हा प्रश्न सर्वच प्रकारच्या चित्रांबाबत पडायला हवा, परंतु तो केवळ आजच्या आधुनिक आणि अमूर्त कलाकृतींबाबतच पडलेला आढळतो हे दुर्दैव. हे वाक्य मला फार महत्त्वाचं वाटतं. चित्रकला, चित्रपट यांचा प्राथमिक पातळीवर आस्वाद कसा घ्यावा, याचं ज्ञान समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत कसं पोचायला हवं याबद्दल आपण गेली अनेक वर्ष बोलतो आहोत, पण ते करणं आपल्याला अजून शक्य झालेलं नाही. शाळेपासून ज्या गोष्टीची सुरुवात व्हायला हवी आणि घराघरात जो विषय आपसूक पोचायला हवा तो केवळ एका विशिष्ट समूहापुरता मर्यादित होऊन गेलेला आहे. ढोबळ अर्थालाच धरून राहणं आणि सखोल विचारापासून दूर पडत जाणं हे आपल्याकडे अतिशय कॉमन झालेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर मला प्रख्यात चित्रकार प्रभाकर कोलते यांच्या लेखांचं संकलन दृक्चिंतन महत्त्वाचं वाटतं. प्रभाकर कोलते हे समकालीन भारतीय चित्रकारांमधलं आघाडीचं नाव आहे. कोलते सर हे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये पेंटिंग शिकवत. पुढे त्यांनी पूर्ण वेळ चित्रकलेला वाहून घेतलं. अमूर्त चित्रकलेमध्ये त्यांचं काम महत्त्वाचं आहे. त्यांचा या क्षेत्रातला कामाचा तसंच शिकवण्याचाही दांडगा अनुभव असल्याने त्यांनी वेळोवेळी प्रख्यात चित्रकारांचं तसंच आपलं स्वतःचंही काम याचा विचार करणारं लेखन दिवाळी अंकांमधून केलंय. हे पुस्तक त्यातल्या अनेक महत्त्वाच्या लेखांचं संपादन आहे. पुस्तकाचं संपादन आणि निर्मिती विचार याचं श्रेय रवींद्र जोशी यांचं आहे. इंग्रजी आणि काही युरोपीय भाषांमध्ये कला आणि तिचा इतिहास यावर जेवढं लिहिलं गेलं आहे त्यापुढे मराठीत जे लिहिलं जातं त्याचं प्रमाण अत्यल्प आहे, पण त्यामुळे अशा पुस्तकांचं महत्त्व खूप आहे. कोलतेंनी जागतिक कीर्ती मिळालेल्या अनेक चित्रकारांबद्दल लिहिलं आहे, ज्यात भारतीय आणि पाश्चात्य चित्रकारही आहेत. आरा, सुझा, बेंद्रे, हुसेन, प्रभाकर बर्वे, गायतोंडे अशा नावांसह आपल्याला पॉल क्ले, पिकासो, शगाल अशी नावंही भेटतात आणि त्यांच्या कामाचा परिचय होतो. कोलतेंना गुरुस्थानी असणारे ज्येष्ठ चित्रकार शंकर पळशीकरांबद्दलही 2 लेख पुस्तकात आहेत. यातले काही लेख चित्रकाराच्या शैलीचा, विचारांचा मागोवा घेतात, तर काही विशिष्ट चित्रांच्या अनुषंगाने लिहिलेले आहेत. पुस्तकाचं वैशिष्ट्य हे देखील आहे की प्रत्येक लेखाशी संबंधित 1 वा 2 चित्र इथे अधिकृत परवानगीसह उत्तम दर्जात मुद्रित केली आहेत. अखेरचे 5 लेख कोलते सरांनी स्वतःच्या कामाबद्दल लिहिलेत. या लेखांमधून त्यांनी आपल्या कामाचा आढावा घेतलाय, त्याबरोबरच आपल्या शैलीचा, प्रेरणांचा विचार केलाय. चित्रकलेबद्दल काही मूलभूत स्वरूपाचं विचारमंथन या लेखांमध्ये तर आहेच, पण एकूण पुस्तकातच ते जागोजागी आहे. या पुस्तकाचं स्वरूप हे कॉफी टेबल बुकसारखं आहे. आकाराने मोठं, जाड, उत्तम कागदावर छापलेलं, पण अनेकदा कॉफी टेबल बुक्सचा फोकस हा मजकुरापेक्षा त्याच्या दृश्य बाजूकडे अधिक असतो. इथे तसं होत नाही. कोलतेंची जाण, त्यांचा स्वतःचा अनुभव, त्यांचं विषयाचं आकलन आणि ते सर्वांना कळेल अशा सुबोध पद्धतीने मांडण्याची त्यांची हातोटी यामुळे हे पुस्तक जितकं पाहण्यासारखं आहे तितकं वाचण्यासारखंही. जो विचार चित्र पाहताना रसिकांनी करायला हवा असं कोलते सरांचं म्हणणं आहे, तो काय प्रकारचा असू शकतो याचा वस्तुपाठच या लेखांमधून आपल्याला पाहायला मिळतो. अर्थात आपण त्यांच्या एवढे तरबेज नसल्याने त्याचा तत्काळ परिणाम अपेक्षित नाही, पण त्यातून या प्रकारच्या कलेविषयी जागरूक पुस्तकांची गरज अधोरेखित झाली तरीही ते मोठं पाऊल ठरू शकेल. दृक्चिंतन या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांच्याकडून आपण ऐकत होतो पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये. आणि याचबरोबर ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादर करत्या होत्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.